विवेक नावाचा गोलंदाज मैदानात पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अतिरिक्त बाहेरून हाताळला गेला होता, परंतु पुढील चेंडूवर सुंदर कमबॅक पाहायला मिळतो। ब्लॉक हॉलमध्ये चेंडू केला गेला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून आणि एक धाव ही पूर्ण केली गेली। धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 2 धावा। यस, चांगली सुरुवात दोन्ही बाजूने पाहायला मिळते। पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला, परंतु एक धावेने नेक्स्ट बॉल पाहतोय ते पाहतोय 30 रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, परंतु काही कमालीचं लक्ष, ते एक धाव परिपूर्ण केली जाते। धावसंख्या पुढे सरसवली जाईल 3 या आकड्यावरती। 3 रन्स ऑन द बोर्ड। स्ट्राईकला प्रीतम आपण बघतोय यास VCC वंकासपाडा संघाकडे एक स्टार खेळाडू, वंकासपाडाचा ब्रँड इथे प्रीतमच्या स्वरूपात मैदानामध्ये बघतोय। यावेळेस लाऊड अपील होती लेग स्टंपच्या वरतून, चेंडू ट्रॅव्हल झालाय, डॉट चेंडू येतोय मैदानात। पहिली षटक मैदानात मार्गस्थ आहे। पहिल्या षटकाचा विचार पाहता 3 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय। धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या फळकावर लावली गेलाय 3 धावा। प्रीतम आणि अक्षयची सलामी जोडी आपण मैदानात पाहत आहोत। दोन्ही VCC वंकासपाडाचे स्टार खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत। आक्रमक खेळाडू आहेत। अजूनही सुरुवात देखील हळूवार केली गेली तरी देखील अंजामपर्यंत या खेळाला पोहोचवण्याचं काम प्रीतम आणि अक्षय हे करतीलच। यस, चौकार आला गेलाय 4 धावेने शेरा। धावसंख्या पुढे सरसावली जाईल। कमालीचा स्ट्रोक आडव्या बॅटीने खेळला जातोय, सरळ पाठवला गेलाय सीमारेषा पार। चौकार, धावा पुढे सरसावले जात आहेत 7 या आकड्यावरती। मानायला गेलं उत्तम दर्जाची टुर्नामेंट इथे भरवली गेली। किशोर भाऊ आपण पाहतोय आणि त्यांची टीम प्रतिमरित्या काही कमालीचा महासंग्राम, कावराम काका स्मृती चषक 2025 आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीस एक बाजूला आहे VCC वंकासपाडा, तर एक बाजूला संघर्ष चिंचणी। यस तुषार सर, क्रिकेटचा एक नियम आहे टाइम आउट, आणि या नियमादरम्यान आजपर्यंत फक्त एक खेळाडू हा बाद झालेला आहे। श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यान सामना सुरू होता आणि मॅथ्यूज हे फलंदाजी करिता मैदानात आले, परंतु त्यांचा हेल्मेटचा जो क्लिप असते ती मात्र तुटली गेली आणि नवीन हेल्मेट मैदानात पुरवण्यासाठी मात्र वेळ झाला आणि 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला। त्यामुळे मॅथ्यूज यांना मात्र बाद दिलं गेलं होतं। एक मात्र असा फलंदाज आहे तो मात्र टाइम आउट या नियमा अंतर्गत बाद झालेला आहे। यस, म्हणायला गेलं वेळ भरपूर महत्वाचा आहे। वेळेनिशीर आपल्याला जावं लागतं, वेळ सोबत चालावं लागतं। वेळ कोणासाठी थांबत नाहीये, म्हणून त्याची शिक्षा कुठे वारंवार दिली जाते। आता सुद्धा पाहायला गेलं VCC वंकासपाडा संघाला थोडा उशिरा आल्यामुळे 3 धाव्यांची पेनल्टी सुद्धा त्यांना दिली गेली आहे। इथे वेळेसोबत जाणं खूप गरजेचं आहे। आताच आपण अक्करपट्टी येथे नाईट स्पर्धा अनुभवली। आपले लाडके पिंट्या दादा यांच्याकडून ते आयोजन केलं गेलं होतं आणि काय सुंदर स्पर्धा होती। प्रत्येक नियम हा चोखपणे त्या ठिकाणी बजावला गेला। प्रत्येक नियमाकरिता 3 धावेची पेनल्टी होती। पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात। एक षटकाची समाप्ती झाली। एक षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 7 धावा। सलामी फलंदाजाची जोडी मैदानात अजूनही पाहायला मिळते। एका दिशेने प्रीतम, दुसऱ्या दिशेने अक्षय पाहायला मिळतोय। प्रीतम यांनी जास्त चेंडू मात्र खेळून काढलेत। अक्षयच्या वाटेला फक्त एक चेंडू आलाय। धावसंख्येचा विचार पाहता 7 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत। असं विवेकचे बंधू आता इथले पाहायला मिळतात। विनीत, यस, दोन्ही खेळाडू आहेत ते लेदर बॉल चांगल्या प्रमाणे खेळतात। दोन्ही कटर गोलंदाज आहेत। असं इथे पाहतोय विनीत कशा प्रकारची गोलंदाजी करेल। एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे। संघर्ष चिंचणी नाव आहे आणि तेवढाच चांगला संघर्ष इथे पाहायला मिळेल का। धावसंख्या पाहायला गेले एकंदरीत पोहोचते 7 या आकड्यावरती। एक षटकाच्या मागे पुन्हा नवीन गोलंदाज विनीत आपण इथे पाहतोय। भन्नाट वेग, गुडघा टेक, तमाशा देख, चेंडू सरळ निघून जातोय गॅप मध्ये। 4 धावांसाठी विनीत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय। आल्या आल्या पहिल्या चेंडूवर विनीत याचं स्वागत केलं जाते। फलंदाज अक्षय स्ट्राईक करत होते। स्विच हिटचा फटका अटेंड केला गेला आणि सक्सेसफुली या फटक्याला एक्झिक्यूट केला गेला। काय सुंदर फटका पाहायला मिळाला। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फेकून दिला सीमारेषा बाहेर। 4 धावेकरिता धावसंख्येत होते 4 नि भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 11 या अंकावर। 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट। सलामी फलंदाज मैदानात पाहायला मिळतात। असं आजच्या दिवसात पाहायला गेले की उत्तम दर्जाची पार्टनरशिप पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं जिग्नेश आणि भावी
याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला गेलं आशिष आणि रुपेश अशी अफलातून दर्जाची पार्टनरशिप, परंतु इथे पाहतोय तिसऱ्या मॅचमध्ये प्रीतम आणि अक्षय एक चांगल्या दर्जाची पार्टनरशिप, सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाला. एक मोठा फटका आला, परंतु त्याच्या पुढे सिंगल धाव कशी घ्यायची हे खूप गरजेचं असते. त्याच प्रकारचं सेन्सेबल क्रिकेट, आपले एक उत्तम दर्जाची खेळी या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. पहिला चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता, यावेळेस टप्प्याला पुढे सरकवलाय आणि गतिवान चेंडू होता. फलंदाज मात्र बीट झालेत. बिहाइंड विकेट एसटी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. डॉट चेंडू येतोय मैदानात. दुसरी षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता 2 चेंडूचा खेळ आणि तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख, चेंडूला फेकून दिला जाते आर पार सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स, येतात 4 धावा. असं काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार आला गेलाय. यस, काही कमालीची पार्टनरशिप, कमालीची समजदारी आणि अक्षय नावाचा एक ब्रँडेड चौकार पाहायला मिळाला. या 4 धावेचे साह्याने धावसंख्येकडे पोहोचते. धावफकार 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा विचार पाहता पहिल्या षटकामध्ये प्रीतम आणि अक्षय हे खूप शांत होते. 6 चेंडू खेळून फक्त 7 धावा काढल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र विनीत आले आणि विनीतचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा एकत्रित केल्या गेल्यात. काय सुंदर फलंदाजीचा नजारा या ठिकाणी करून दिलाय. यावेळेस फटका सजवलाय. मिड टायमिंग स्ट्रोक होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये उपस्थित आहेत. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, थ्रो करतील तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाते. धावसंख्येत होते 1 निभर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या अंकावर. जसं एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामागे 7 धावा खर्च केला गेला होता, परंतु इथे पहा 16 धावसंख्येवर धावसंख्या पोहोचली जाते. या दुसऱ्या षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं एकंदरीत 4 चेंडू झाले. या 4 चेंडू मागे 2 चौकार अप्रतिमरित्या पाहायला मिळाले अक्षय यांच्या माध्यमातून. इथे पाहतोय प्रीतम हलकाशा हाताने खेळला जातो. एक सस्टेनेबल क्रिकेट म्हटलं जातं ना, अच्छे गेंदों का करो सन्मान, बुरे गेंदों का करो अपमान. तशाच प्रकारचा सन्मान प्रीतम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजूनपर्यंत या षटकाबद्दल जर सांगायचं झालं, 5 चेंडूचा खेळ हा समापनाला गेलाय. 17 धावा फळकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या. अजूनपर्यंत या षटकाचा विचार केला तर विनीतवर थोडंसं आक्रमण केलं गेलंय. 10 धावा विनीत खर्च करतोय. पाहूया षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनीत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे पहा स्लाइस केला जात आहे. एक अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, माइंड ब्लोइंग फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय कमालीचा स्ट्रोक. येतोय चौकार. या 4 धावेच्या सह्याने धावसंख्या पुढे सरसवली जाते. एकंदरीत 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड. एक चांगली सुरुवात दोन्ही बाजूने पाहायला मिळते. बिनगाडी बाद. इथे पाहतोय 2 षटक समाप्ती मार्गावर. धावसंख्या रंगली गेली ती 21 या आकड्यावरती. आणि या फटक्यानंतर मात्र अक्षय म्हणतोय की मैं इतिहास रटने नहीं रचने आया हूं. काय सुंदर फटका अक्षय यांचा फळीतून पाहायला मिळाला. 4 धाव्यांनिशी षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 21 धावा. आणि दोन्ही सलामी फलंदाज अजूनही विकेटवर उपस्थित आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये जी आपली चर्चा सुरू होती तुषार सर, की एक मोठी पार्टनरशिप जर बिल्ड केली गेली तर एक मोठ्या टार्गेटकडे संघ आपोआप पोहोचला जातोय. असं पार्टनरशिप असणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्याप्रमाणे संघ आपल्यावर विश्वास ठेवून पाठवतो ना ओपनिंगला, हे त्या विश्वासावरती उभं राहणं सुद्धा खूप गरजेचं असते. त्याच प्रकारची पार्टनरशिप पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात आपण काळराम काका स्मृती चषक पाहतोय, परंतु रात्री पाहायला गेलं तर IPL सुद्धा चालू आहे. आणि नक्कीच कालच्या दिवसात मुंबई इंडियन्सने दिल्लीला हरवून प्लेऑफ्समध्ये आपली जागा बनवली गेली. आणि इथे पाहतोय या आजच्या दिवसात कोणते 2 संघ असतील ते सुपर 8 मध्ये प्रवेश करतील. आजचा सामना देखील महत्त्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूयात. VCC वंकासपाडा आणि संघर्ष चिंचणी या 2 संघांदरम्यान सामना सुरू आहे. VCC वंकासपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलंय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर लावली जाते ती म्हणजेच 21 धावा. सलामी फलंदाज प्रीतम आणि अक्षय अजूनही मैदानात उपस्थित आहेत. यावेळेस मात्र भीमर चेंडू आहे. पंचांकडून नो घोषित केला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करतील तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली गेले. असं काही उत्तम दर्जाची खेळी इथे पाहतोय. थोडा खराब चेंडू पाहायला मिळाला. भीमर चेंडू. एक गोल्डन तिकीट, एक VIP कार्ड फलंदाजाला इथे दिलं जातंय.
हे असं कोणत्याही परिस्थितीत इथे फलंदाज बाद होणार नाही, फक्त धावचीच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होऊ शकतो. असं एक मौका दिलाय, या मौक्यावरती चौका मारतो का की छक्का मारतो हे पाहणं इथे खूप गरजेचं आहे. पुन्हा गोलंदाज विवेक इथे पुन्हा एकदा सज्ज ऑन गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू, यावेळेस मात्र लेग कटर चेंडू हाताळला गेलाय. पडल्यानंतर काटा बदलणारा हा चेंडू बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू लाऊड अपील केली गेलाय आणि स्टंपिंगच्या रूपात पहिला मोठा झटका बसतोय. फलंदाज अक्षय यांच्या पारीला मात्र पूर्णविराम लावण्याचं काम केलं जातोय. आपण पाहतोय काळराम काका स्मृती चषक 2025 अभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, कर्तृत्वाची स्पर्धा. ज्याप्रमाणे स्वप्नात आपण पाहिलं होतं 50,000 अशी एक मोठी स्पर्धा इथे उभारण्याचं, पण ते स्वप्नातून इथे सत्यामध्ये साकारलं गेले. ते किशोर धोडी यांच्या माध्यमातून आणि त्यांची टीम अफलातून दर्जाची कामगिरी, उत्तर दर्जाचा एक महासंग्राम. काळराम काका स्मृती चषक 2025 आपण इथे पाहतोय. लाईव्ह स्ट्रीम पाहायला गेलं तर ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं लाईव्ह स्ट्रीम आपण आतापर्यंत 3 दिवस पाहिले गेले. खरोखर तुषार सर, एक स्पर्धेचं आयोजन करणं हे एवढं सोपं नसते, कारण की 1 महिना अगोदरपासून आपल्याला पूर्वसूचना सर्व संघाला द्याव्या लागते आणि ते संघ मग एंट्री करून घेतात. मग आपल्याला स्पॉन्सरसाठी फिरावं लागते, सर्व संघांना एकत्र आणावं लागते. अंपायर्स आहेत, कमेंटेटर आहेत, मंडप आहे, ग्राउंड मेंटेनन्स आहे, खूप मोठं काम असते. त्यानंतर मात्र एक 3 ते 4 दिवसाची स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच मुख्य आयोजक आपले किशोर धोडी सर यांचं मात्र खूप खूप आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आम्हाला देखील या ठिकाणी समालोचन करण्याचा अवसर पुरवून दिलाय. जाऊया मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेलाय, मिस्टर रोहित. एक उंचखोरा फलंदाज दिसतोय, डावखोरा फलंदाज, रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन. आणि मैदानामध्ये अजून प्रीतम आहेत. प्रीतमचं सतत एक डोकं असते, सेन्सिबल क्रिकेट खेळाचं एक कॅल्क्युलेशन त्यांच्या मनात चालत असते, प्रत्येक खेळाडूला समजावत असतात. इथे पहा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय, थोडं नियंत्रण गमावलं जातं या चेंडूवरती. पंच वळले जात आहेत, वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्येवर नजर राखली गेली, पोहोचली जाते एकंदरीत 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. पाहायला गेलं वंकासपाडा संघाला पेनल्टी दिली गेली आहे 3 धावांची, परंतु मोठ्या धावसंख्येत तुम्हाला इथे कुठे ना कुठे जमणं खूप गरजेचं आहे. आणि तुषार सर, बघायचं झालं तर अक्षय फलंदाज हा फ्री हिट व चेंडूवर बाद झालाय. फ्री हिट चेंडूवर फक्त स्टंपिंगच्या रूपात आणि रनआउटच्या रूपात फलंदाज बाद होऊ शकतो. स्टंपिंगच्या रूपात अक्षय हा बाद होऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला परतला. त्यानंतर मात्र रोहित आणि प्रीतम हे 2 फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. यावेळेस एक सुंदर असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला मात्र पोहोचून दिलं जाते सीमारेषा बाहेर. 4 धावेकरिता धावसंख्या वाढते 4 धावेनिशी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 28 या अंकावर. 28 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना VCC वंकासपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. असं उत्तम दर्जाचा चौकार आला गेला. एकंदरीत धावसंख्या पोहोचली गेली 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड. विवेक माफ करा, गौरव इथे पाहायला मिळतात, कुठे ना कुठे नाखुश असेल, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत एक वाईट चेंडू त्याच्या अगोदर पाहायला मिळाला, 9 चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवर चौकार सुद्धा आपण पाहायला मिळाला. एकंदरीत असे 3 चेंडू थोड्या एक मोठ्या झटक्याने इथे धावसंख्येत वाढ केली जाते. कुठे ना कुठे कंजूसपणा दाखवणं खूप गरजेचं आहे. फलंदाजाचं फुटवर्क वाचणं आणि त्या अचूक नियंत्रणावर गोलंदाजी करणं हे खूप कठीण असते, परंतु ते साकारणं हे गरजेचं आहे. इथे पहा, म्हटल्याप्रमाणे चेंडू हलकासा आत येतोय, केलंय ऑफ ब्रेकचा, लेग ब्रेकचा मारा आणि सरळ चेंडू निघून जातो एसटीच्या हातामध्ये. आणि एक महत्वाची सूचना देखील असणार आहे. रायपाडा संघाला या टुर्नामेंट मधून मात्र बॅन केलं गेलंय 3 वर्षासाठी. रायपाडा संघाने या टुर्नामेंटमध्ये एंट्री केली होती, परंतु आपली उपस्थिती दर्शवली नाही आणि आमच्या आयोजकाचे कॉल देखील तुम्ही स्वीकारले नाही. त्यानंतर मात्र रायपाडा संघ यांना मात्र 3 वर्षासाठी या टुर्नामेंटमध्ये बॅन केलं गेलंय. पुढील 3 वर्ष आपल्याला काळूराम काका स्मृती चषक खेळता येणार नाही, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. गौरव बॉलिंग ट्रॅकवर आहे, सुंदर गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडू विमरच्या रूपात टाकला होता, त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक केलंय गेलंय. यावेळेस जाते. आदरणीय सन्मान्य श्री प्रतीकची उपाध्याय, प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तुमचं हार्दिक स्वागत असेल काळराम काका स्मृती चषक 2025 मध्ये. यस, वाईड बॉल साठी थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे.
फिल्डर टीम कडून हा कॉल आहे. बघूया. चिंचणी संघाकडून मात्र हा कॉल केला गेलाय थर्ड अंपायरला. असं आदरणीय सन्मानश्री प्रतीकजी उपाध्याय इथे उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून इथे उपस्थित आले तर तुमचं हार्दिक स्वागत असेल. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. चला सामन्याला सुरुवात करा. प्लीज सर, आपण चेंडू आहे. व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. यस, आमचे मान्यवर प्रतीक उपाध्याय यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रतीक उपाध्याय सर, आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं ही नम्र विनंती आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि माननीय अमन अवस्थी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे. सर या स्टेजवर विराजमान व्हा आणि आपल्यासाठी मी 2 लाइन म्हणू इच्छितो कि आप आए तो बाहरों ने लुटाई है खुशबू और फूल तो फूल थे कांटों से भी आई है खुशबू. बहुत बहुत स्वागत सर. आपल्याकडून या स्पर्धेसाठी पारितोषिकसाठी सायकल पुरवल्या गेल्यात. खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो आयोजकाकडून. यस, पाहायला गेलं तर या महासंग्राममध्ये एकंदरीत 5 सायकल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. अशा प्रकारे एकदाही पालघरमध्ये 5 सायकल्स आदिवासी समाजाचं क्रिकेटचं जे टुर्नामेंट झालं तिथे पाहायला मिळालं नव्हतं, परंतु इथे पाहतोय काळराम काका स्मृती चषक 2025 मध्ये तब्बल 5 सायकल्स आपल्याला पाहायला मिळतात. पाहायला गेलं बेस्ट मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि प्रेक्षक आणि बेस्ट फिल्डर अशा प्रकारचे 5 सायकल्स आपल्याला इथे या संग्रामामध्ये पाहायला मिळत आहेत. असं उत्तम दर्जाचं आयोजन, नियोजन, उत्तम दर्जाची खेळपट्टी, उत्तम दर्जाचं मैदान आपण इथे पाहतोय. परनाईच्या माध्यमातून या परनाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात किशोर धोडी आयोजक आणि त्यांची पूर्ण टीम उफलातून दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. असं मैदानामध्ये गेले तर धावसंख्या झालं एकंदरीत 28 आणि 3 षटक समाप्ती मार्गावरती. यावेळेसचा षटकातील पुढील चेंडू परफेक्ट मिडल ऑन द बॅट वर घेऊन काव कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडूला पोचून दिलं जाते. आर पार सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता धावसंख्येत होते 6 नि भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 34 या अंकावर. 34 रन्स ऑन दी बोर्ड. आमच्या आलेल्या पाहुण्यांकरिता पुन्हा एकदा सांगू इच्छितो, दरम्यान मैदानात सामना सुरू आहे तो म्हणजेच VCC वंकासपाडा आणि संघर्ष चिंचणी या 2 संघादरम्यान. VCC वंकासपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले गेले संघर्ष चिंचणी संघाला प्रथम गोलंदाजी करिता. 34 षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिला चेंडू घेऊन विवेक पाहायला मिळाला होता आणि विवेक याचं मात्र स्वागत 6 धावेनिशी केलं गेलंय. 34 धावा फळकावर आहेत. असं धावसंख्या 34 आणि पहिल्या चेंडूवर षटकार. प्रीतम म्हटलं जातं ना, एक सेन्सेबल प्लेअर आहे आणि त्याच्या माइंडमध्ये सतत चालत असते. कॅल्क्युलेशन क्रिकेटमध्येही खूप गरजेचं आहे, कारण की पाहायला गेलं सिंगल डबल सुद्धा धावा तितक्याच गरजेच्या असतात. ज्याप्रमाणे तुम्ही मोठमोठे फटके सतत मारायला जातात, परंतु फटका मारण्यात जर बीट झाले तर एक धाव सुद्धा ती कमी पडू शकते. त्याकरता सिंगल डबल सुद्धा तेवढाच गरजेचं आहे. म्हटलं जातं ना, क्रिकेटचा पाया म्हणून सिंगल डबलकडे पाहिलं जातं. यस तुषार सर, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढील चेंडूवर सिंगल रन घेऊन स्ट्राईक रोटेट केली गेली आणि आपल्या पार्टनरला मात्र स्ट्राईक पुरवण्याचं काम प्रीतम यांनी केला. काय सुंदर सेन्सिबल क्रिकेट मैदानात दर्शवलं जाते. दरम्यान पुढील चेंडू यावेळेसचा स्विचचा फटका अटेंड केला गेला होता. सक्सेसफुली एक्झिक्यूट केला गेला. या फटक्याला एक धाव मिळते. देहेरी उमरगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल तर प्लीज यायचं आहे. देहेरी उमरगाव. यानंतर पुढील सामना असेल देहेरी उमरगाव विरुद्ध माहीम मिठागर. या 2 संघांमध्ये टफ फाईट मॅच. इथे पाहतोय प्रीतम पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत.
असं भन्नाट वेग, परंतु इथे पहा काही कमालीचा स्ट्रोक पुरेपूर गोलंदाजाला आधीच वाचलं जात आहे आणि या चेंडूवरती आलाय एक चौकार. काय कमालीचा स्ट्रोक प्रीतम याच्या माध्यमातून. 4 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसरली जाते, पोचते एकंदरीत 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन दी बोर्ड. प्रीतम यांना माहिती आहे मला पेनल्टी लागले, परंतु तेवढ्या उंच धावा मला जमवायच्या आहेत, कारण की म्हणायला गेलं तर 3 धावा जेवढ्या पण धावा तुम्ही जमवतील त्याच्यामधून मायनस केल्या जातील, कारण की शिक्षा म्हणून तुम्हाला दिली जाईल, कारण की वेळेवर तुम्ही इथे उपस्थित राहिले गेले नाहीयेत आणि लाईव्ह मॅचेस आहेत म्हणून त्याची शिक्षा इथे ती उभारली जाते. एकत्रित म्हणायला गेलं घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे गोल फिरत असतो त्या काट्यासोबत आपल्याला सुद्धा चालणं खूप गरजेचं आहे. दिवसाची जी दिनचर्या असते ती पूर्ण करणं हे माणसाचं एक नैसर्गिक म्हणायला गेलं कृत्य आहे. यस तुषार सर, 34 षटक मैदानात मार्गस्थ आहे. 4थ्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. 40 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना व्हीसीसी वंकासपाडा संघ पाहायला मिळतोय आणि व्हीसीसी वंकासपाडा संघाला 3 धाव्याची पेनल्टी लावली गेलाय. तर जेवढा धावा ते व्हीसीसी वंकासपाडा संघ उभ्या करणार आहे तेवढा त्या धावापैकी 3 धावा या मायनस केल्या जातील, याची देखील त्यांनी नोंद घ्यायची आहे. असं एकंदरीत षटक संपला गेलाय. 4 षटकामागे धावसंख्या रंगली गेली. एकंदरीत 41 या आकड्यावरती अजूनही शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. चला प्लीज पाणी घेऊन जायचं आहे. चला देहेरी उमरगाव विरुद्ध माहीम मिठागर. कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. ज्याप्रमाणे 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती दोन्ही कर्णधारांनी त्वरित नाणेफेकीच्या कौलसाठी इथे उपस्थित राहायचं आहे. देहेरी उमरगाव विरुद्ध माहीम मिठागर क. अजूनपर्यंत जर पाहिला 4 षटकाची समाप्ती झालाय. 41 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. फलंदाज प्रीतम आणि मिनिशची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. मिनिश अजूनपर्यंत 1 चेंडू फेस केलाय आणि प्रीतम जे सलामी फलंदाजाच्या रूपात मैदानात एंटर झाले होते अजूनही विकेटवर उपस्थित आहे आणि एक खूपच सुंदर अशी फलंदाजी प्रीतम यांनी दाखवलंय. लगातार एका पाठोपाठ स्वीट हिटचे फटके हे स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केले जात आहेत प्रीतम यांच्याकडून. सुंदर फलंदाजी प्रीतम यांच्याकडून पाहायला मिळालंय आजच्या दिवसात. 5वी षटक आणि अंतिम षटक करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय. विशाल डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्याकरिता विशाल आता मात्र सज्ज झालाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जर आपण पाहिला आपल्या भारतीय संघाकडून तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप हे पाहायला मिळत आहेत. तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल का विशाल यांच्याकडून पाहूया. अंतिम 6 चेंडूचा मात्र खेळ शेष आहे. असं विशाल पाहायला गेला संघर्ष चिंचणीचा एक ब्रँड आहे. असं एक उत्तम दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून किती वेळा पाहिले गेले. ओपन्सच्या संघामध्ये तो खेळतो आणि कित्येक मैदाने त्याने गाजवले आहेत. असं एक मोठं नाव आहे विशाल नावाचा ब्रँड. इथे शेवटचं षटक घेऊन आला गेला. डेथवर स्पेशलिस्ट म्हणून मला इथे का आणलं गेलं या पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं गेलं. धावसंख्येवर नजर राखली गेली. एकंदरीत पोचते 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड. याच कुठे ना कुठे कमी धावा रोखण्याचा प्रयत्नाचा असतील गोलंदाज, परंतु पहा तेवढाच ताकदीने इथे फलंदाजी आतापर्यंत चाललंय व्हीसीसी वंकासपाड्याच्या माध्यमातून. प्रीतम पाहायला गेला जो सलामीसाठी आला होता तो अजून मैदानामध्ये दाखल आहे का. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. षटकार चौकार सिंगल डबल काय कमालीची फलंदाजी पाहतोय. यावेळेस पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. रायझिंग डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाते. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा विशाल आपल्याला करवत असताना. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 42 या अंकावर. दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी विशाल याच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस दरम्यान षटकातील पुढील चेंडू पडल्यानंतर काटा चेंज करणारा हा चेंडू होता. फलंदाज बीट झालेत आणि आपला विकेटचा मात्र कॉम्प्रोमाइज केलाय.
स्ट्राईक मात्र प्रीतम यांच्या हातात सोपवलाय आणि मिनिश यांनी आपला विकेट सोडलाय. चला दोन संघ नोंद घ्यायचे. उमरसरी पार्टी आणि एनसीसी नंडोरे ए संघ या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. आता आपल्याला लॉट सोडवायचे आहेत. चला प्लीज त्वरित यायचंय. उमरसरी पार्टी आणि एनसीसी नंडोरे संघ या दोन्ही संघाचा कर्णधार त्वरित या. बीसीसी वंकासपाडा आणि संघर्ष चिंचणी या दोन संघामध्ये संघर्ष सुरू आहे आणि चिंचणी संघाकडून जर पाहिलं तर नावामध्ये संघर्ष आहे आणि संघर्ष करतात देखील. काय सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळली गेलाय. विशाल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळालाय. 3 चेंडू हाताळतोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा नचबलीय केला जाते फलंदाजाचा. काय सुंदर गोलंदाजी विशाल यांनी हाताळलाय. लेग कटर गोलंदाजीचा सतत वापर करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळालाय. अजूनपर्यंत अंतिम षटक मैदानात सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. फक्त 1 धाव खर्च केली गेले. धावसंख्येचा विचार पाहता 42 धावा फडकावर पाहायला मिळत आहेत आणि बीसीसी वंकासपाडाला 3 धावाची पेनल्टी देखील आहे. तर जेवढ्या धावा आपण बनवणार आहेत त्या धावांपैकी 3 धावा या वजा केल्या जातील. तर जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असायला हवा बीसीसी वंकासपाडा संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा पुढील चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार पाहता ते 43 धावा फडकावर लावल्या गेल्यात. अजूनही अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष आहे. लेग बाईटच्या रूपात 1 धाव पूर्ण केली गेली होती. सुंदर पंचगिरी त्या ठिकाणी केली जाते. यावेळेस हाफ ट्रेकर चेंडू होता. सरळ बॅटेने फटका सजवला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. चेक. चला वावे संघाचा कर्णधार पार्टी उंबरसाडी आणि एनसीसी नंडोरे या तिन्ही संघाचा कर्णधार प्लीज आपण या. पहिल्या इनिंगला समाप्ती झालाय. बीसीसी वंकासपाडा संघाकडून 44 धावा बनवल्या गेल्यात. 45 धावेचा टार्गेट आहे परंतु 3 धावा या वजा केल्या जातील. यस 3 धावा वजा करण्यात आलेल्या आहे. पेनल्टीला सामोरं जावं लागत आहे बीसीसी वंकासपाडा संघाला. जिंकण्याकरिता 42 धावेचा टार्गेट सेट केलं गेलंय संघर्ष चिंचणी संघासमोर. चला आपले पाहुणे वावेमधून भावेश सर प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. भावेश सर. आणि या पुढील समालोचनाकरिता मी आमंत्रित करतो आमचे मुख्य समालोचक दीपक संखे सरांना. द व्हॉइस ऑफ पालघर. चला पाऊस पडणार याची कृपा करून घ्या कारण काकांचे कार्य एवढं चांगलं आहे. पाऊस पडणारच नाहीयेत. आपण बघितलं सतत 2 दिवस पहिल्या दिवशी मुंडवाळी आणि राणी शिगाव हे संघ 2 निघाले. कालच्या दिवसात विचार केला तर अत्यंत चुरशीच्या मॅचमध्ये 3 चेंडू 11 धावांचा सिंगल काढले. षटकार मारला, चौकार मारला आणि दांडीपडा पूर्व हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. नंतर खालच्या सत्रात तुम्ही बघितला तर तुम्हाला सातपाडी बी संघ जिथे तुम्हाला एक मोठा खेळाडू बघायला मिळाला. अशा पद्धतीने आज बघूया कशा सामने होत आहेत. अतिशय सुंदर मॅचेस आपण बघत आहात. काळूराम काका स्मृती चषक जेवढं कौतुक करावं स्पर्धेत तेवढं कमी. हॅलो चला अतिशय सुंदर अशा मॅचेस बघितल्या जातात. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. उर्वी डीजेच्या माध्यमातून ध्वनी मुद्रण ऐकत आहात. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून खूप कौतुक करता. ओम साई खूप क्लिअरिटी तुम्हाला बघायला मिळते. आमचे स्कोअरर आमचे डीचर्स कॉमेंट. हा ओके चला आपण नाणेफेकीसाठी जातोय. कॉइन ओके चला आमचे भावेश भाऊ आमच्याशी जुडत आहेत. एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलाच असेल. ह्या मॅचेस ज्या आपण आयोजित केल्या गेल्या खरोखरच काका म्हणजे फक्त आदिवासीचे नाही. काका म्हणजे अनेक समाजाचे काही संघटना आणि संघटित कसं व्हायचं. पहिली भूमी सेना आपली आठवड्यात रोज एक केस. जसा दिवस उगवायचा तसं काकावर केसेस व्हायच्या. तहसीलदार कार्यालय, कलेक्टर कार्यालय. कारण पहिलं म्हटलं की अनेक असे नेते होते, अनेक असे गव्हर्नमेंट कार्यकर्ते होते की आपल्याला दाद द्यायचे आहे. मग शासनाच्या पाठीशी उभं राहायचं कसं. काका ऑफिसमध्ये गेले का अगोदर लोक लपून राहायचे. अशा पद्धती धाक होता. काका जरी आपल्यात नसते त्याच बघायला म्हणजे. या दोन्ही कॅप्टन आलेत का आपण कोणत्या संघाचे करणार. एनसीसी यस. या अपोजिट करण्यात आलेत वावे आहेत. पण भाऊ ना तुम्ही या टॉस केला. साहेब गेस्ट आहेत आमचे. टॉस केला तर मग तुम्हाला खेळावं लागेल. हा नियम आहे क्रिकेटचा एक.
जो टॉस करतो तो 11 इनमध्ये असते. भाईसाहेब आपण तिथपर्यंत म्हणजे ह्या काकांबद्दल काय म्हणाल आणि आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपलं इथलं परनाळी संघाने इथे आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे आणि काळूराम काकाचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये नाव तर भरपूरच आहे आणि काळूराम काकासारखा कोणी कार्यकर्ता या आदिवासी समाजामध्ये होऊ पण शकणार नाही आणि होणार पण नाही. तरी पण आपण काळूराम काकाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचं कार्य आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. एवढंच मी 2 शब्द बोलून. आज किशोर जोडीबद्दल काय म्हणाल? 4 दिवसांनी संकल्पना मांडली आणि आमच्या नीता काटकर मॅडम आहेत ज्या सातत्यपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब नाही बोलायचं ना, कारण हे पुढचे नेते तुम्हीच आहात ना हो, असं काय. आणि आदिवासी समाज पण या आपण खरोखर इकडे बघत आहात आणि आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये 5 सायकल काही तुम्ही पाहिलेत का? 5 सायकल प्राईज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या 4 झाला. आणि शेवटची एक सायकल शेवटच्या दिवशी माझी रसिक मायबाप प्रेक्षक येते त्यांचं आपण सांगणार तुमचं नाव मला द्या. एक आपण बॉक्स देणार, त्या बॉक्समध्ये सर्वांच्या चिठ्ठ्या टाकणार. मग त्याच्या कॅमेरामनपासून आमच्या स्कोररपासून समालोचकपासून सर्व व्हॉलंटियर आणि ती चिठ्ठी टाकणार. ज्याची चिठ्ठी निघणार तो मैदानात असेल तर सांगा. समजा इथे चिठ्ठी निघाली आणि तो घरी गेलाय तर देणार नाही. मग प्रत्येकाने तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं मोठे बक्षीस द्यायला मिळेल. आपण नाणेफेक करूया. एका साईड संघ बघायला मिळतो वावे आणि आपला एनसीसी नंडोरे. एनसीसी नंडोरे म्हटलं का खूप चांगला संघ आहे, चांगले तुमच्याकडे टुर्नामेंट होतात. चॉईस करा तुम्ही कॉल करणार. हा छाप काटा. यस हा करा. काट कॉल केलाय, काट आलाय. काय घेणार आपण? साहेब स्थानापन्न व्हा. निश्चितच आपण काय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण कडे या वातावरणामध्ये बॅटिंग देखील शकते, बॉलिंग देखील देखील कठीण होईल, पण तुम्ही क्षेत्ररक्षण का घेणार? कमीत कमी धावा कमी रोखण्याचा प्रयत्न करू, क्षेत्ररक्षण करू. कमीत कमी किती? एखाद्याने चेक दिले की आपली अपेक्षा असते ना, माझ्या मुलीचे लग्न आहे तर मला काहीतरी देतात, तर मला मामाने एवढं हेर द्यावं, आत्याने एवढं हेर द्यावं. तर तुमचं किती आहे टार्गेट? म्हणजे किती? कमीत कमी नाही पण कितीपर्यंत? 40च्या आत. 40च्या आत. 5 षटकाचे मला 40च्या आत. असे कोणते गोलंदाज तुमच्याकडे जे एनसीसीवर हुकूमत गाजू शकतात? आहेत. संजय आहे, गोटे आहे, 2-3 4. ओके, संजय तुमच्या संघात आहे का? ओके, थँक्यू. मग जाऊ नका. एनसीसी संघ आपण टॉस जिंकला असता. तुमच्या गावाचं मैदान सुरेख आहे, तुमच्या गावात देखील चांगल्या मॅचेस बघायला मिळतात. पण काल एकाने सांगितलं मला की आमच्या आतापर्यंत सर्वोत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन केल्याकडे 5 सायकल आतापर्यंत कोणी बक्षीस ठेवल्यात का? नाही पहिल्यांदाच ऐकतोय. पण कसं वाटतंय? काळूराम काकाचं नेतृत्व बघितलं, प्रत्येक समाज उदंडित करावं, आयुष्य ज्याने संघर्ष करावं, सूर्यासारखं तेजस्वी व्हायचं, रात्रीसारखं चंद्रामध्ये चंद्रासारखं चमकावं असं काम बघायला मिळते. आणि काळूराम काकाच्या आणि तुमच्या समाजाच्या क्रिकेटबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप चांगलं केलं त्यांनी, आमच्या समाजासाठी खूप लढले ते, त्याबद्दल खूप धन्यवाद त्यांचे. थँक्यू सो मच. तिकडे बघितलं एनसीसी नंडोरे आणि बघितलं टॉस जिंकलाय, एनडीओटी संघाला फलंदाजीचं आमंत्रण केलंय आणि निश्चितच एक मोठी मॅच बघायला म्हणजे पुण्याची वाईट 3 धावाची पेनल्टी. मला वाटतं तिसरा संघ आहे ज्याला आपण पेनल्टी दिला. हे रूल्स असायलाच पाहिजे, प्रिकॉशन रूल्स खरोखर. आणि किशोर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं बघितलं, ज्या रूल्स प्रमाणे तुम्ही प्रत्येक जण आमचे मॅनेजर साहेब बघायला मिळत. आज बघितलं उत्कृष्ट क्रिकेटर, बापरे, प्रॅक्टिस तरी कधी करतात. स्वप्नील भाऊच्या मळ्यामध्ये मिरच्याचा मरचा खुळा काढतात. ब्रायन लारा चला. रायपाडा या संघाला देखील या काळूराम काका स्मृतीच्या स्कॉमध्ये 3 वर्षांसाठी बाद करण्यात आलेला आहे. 3 वर्षांसाठी बाद. सुरुवातीला आपण बघितलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी खैरा पाटक संघ आला नाही, त्यांना देखील 3 वर्षांसाठी बाद केलाय. आणि आजच्या दिवसात वाणगाव रायपाडा हा संघ सतत 3 वर्ष त्यांना ह्या स्मृतीच्यासाठी बंदी असेल, कारण पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये बाईक ठेवणार आहोत. पुढच्या वर्षी बघा खेळाडूंनो, याच बाईक तयारीला आतापासून लागा. घरात वेळ असेल तो ओट्यावर बॉल टाका, टर्न करण्याची पद्धत शिका. नेट लाव, बरोबर आहे, नेट लावून बघायला पाहिजे, कारण ही स्पर्धा जसं जसं वर्ष जातील तसं जाईल. कारण काकांचं काम जसं जसं वर्ष झालं, जसं जसं आयुष्य घडत गेलं तसे काका बघायला गेलं. याच विषयाचा खेळला पुन्हा आपल्या सरकारला पुढचा जो पुढे सरसावले चेंडू ऑन ड्राईव्ह केला सरळ जातो स्क्वेअरच्या रिझनला. इथे बाकी फिल्डिंग होते, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. कालच्या दिवसात विरू बाबरेचा संघाला पण खरोखरच तुम्हाला म्हणाले कामन 8199 मातापिता कामन संघ ज्या टीमने काय बॅटिंग आणि बॉलिंग केली, त्यांचा प्रकाश नावाचा गोलंदाज होता. विरू बाबरेला त्याच्या 2 षटकात 3 जीवदान मिळाले आणि तरी देखील विरू बाबरेला बाद केलं. त्यानंतर बाकी 3 चेंडू 6 धावा आल्या असताना 1 षटकार बघायला मिळाला आणि सामना फिनिश झाला. तर भावेश जिंबल यांचा पण आदिवासी समाजाचे कार्यकर्ते आहे. विजेंद्र त्यांचं पुष्प देऊन सरकारी या भावेश जिंबल या आमचा सत्कार तुम्ही स्वीकारायचा आहे, कारण अतिथी भाऊ आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं आणि सर्व आम्हाला काळूराम काकांनी शिकवलं. येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला दैवत आहे. कॅमेरामॅन इकडे फिरव. यस
भावेश झिंबल आमच्या आदिवासी समाजाचे कार्यकर्ते आपण बघत आहात, त्यांना इथे सत्कार करत आहात. खरोखर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही वंदे मातरम प्रणाली या मैदानावर आलात आणि खरोखर जे आपल्या समाजाचं हित बघता आपण केलं त्यांचं मनापासून आभार. यस अमन अवस्थी आइए आप भी हमारा जिक्र आपणच करायचं आहे. आमच्या संघाचे ब्लायन लारा मुलांना बघतात. अमन अवस्थी इस मैच के बीच में आप है. पूर्ण सायकल यांच्याकडे दिलेलं आपल्याला 5 सायकल. अवस्थी साहेब काबिल तारीफ. कॅमेरामन यांना घ्या कव्हर करायचं प्लीज. आणि उपाध्याय बिल्कुल है. यस उपाध्याय और अवस्थी ये सब कहेंगे तो ब्राह्मण समाज के उत्तर भारतीय है. हमारा परिचय इनके साथ जुड़ा है. 22 साल हम लोग बिहार से में लगे तभी सब यही लोग मिलते थे. आपके रंग पंचमी होली की खेलते थे. उसके बाद जो कृष्ण जन्म का त्यौहार हम बनाते हैं, राम जन्म का बनाते हैं. जो त्यौहार ये संस्कृति है आपके बदौलत मिले. काबिल तारीफ. बहुत ही बढ़िया काम. एक बार फिर गेंदबाजी करते हुए चेंडू टटवला आहे. स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू जातो उंचावरती. पॉवर प्लेचा खेळाडू तिकडे नसणार आहे. खेळेपर्यंत दुसरी धाव बघायला मिळते का. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण तुम्हाला बघायला मिळत आहेत. जरी तुम्हाला बघायला मिळालं पण अवस्थी साहेब और मैं कहूँगा 5 पांडवों ने के ये पूरा कुंभ मेला बनाया है. ऐसे नहीं है कि सही लोग हैं, 5 लोगों ने किया है और पूरा महाभारत यहाँ पे रहता है. ये किशोर है, ये उनकी पूरी टीम है और बहुत ही काका के लिए क्या करना है. काका का काम है ऐसा करके लिए जो हिस्टोरिक काम किया है. 3 धावची पेनल्टी दिल्यानंतर आपण बघत आहात. अतिशय सुंदर आयोजन. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ खाली राहतोय चेंडू, खाली राहतोय. हे हवामानच असं आहे. आणि या हवामानामध्ये इंग्लैंड में गया तो इंग्लैंड में आप जाएंगे लॉर्ड्स पे जाएंगे खेलेंगे तो इस तरह से माहौल रहता है. कभी धूप कभी छाव ऐसे और इस गेंद में ज़्यादा स्विंग होती है. लेदर की अगर मैच रहती है और गेंद पर स्विंग नहीं गेंद तो काफ़ी बाहर निकलती है. अतिशय सुंदर तुम्हाला बघायला मिळते. बघा थोडीशी हवा सुटलाय. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू जातो गलीच्या रिझनला. पॉईंटचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव तिकडे बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती 13. आमचे बाळू तुम्हाला बघायला मिळतात. बाकी आपकी टीम के 2 खिलाड़ी कहाँ है. बिरयानी खाई कि उन्होंने कल खाई और गुली हो गए. आज गुरुवार इसलिए आए नहीं. चला निश्चितच आपल्याला धावा करायचे 42 विजयासाठी. पेनल्टी दिली 3 धावाची. आणि रायपाडा वाणगाव हा संघ कावराम काका स्मृती. हा ओ गुड मॉर्निंग. ऑफ साईड ऑफ स्टंप असं म्हणतात ना. दुकानात जायचं कचोरी घ्यायचं थोडीशी शेव आणि लस्सी टाकायची तशा पद्धतीची ते गोलंदाजी बघायला मिळते. सुपर पीस ऑफ बॉलिंग. काय जबरदस्त. आदिवासी बांधवांच्या केसाच्या मी प्रेमात पडलो. काय काय कट मारल्यात हो. आम्ही फक्त बॉयकडे आणि हिप्पीकडेच ऐकलंय. यस 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 संपूर्ण काम करते. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळत आपण या गोलंदाजाला बघत आहात. स्विच इट परफेक्ट टायमिंग बघायला मिळेल. डीप गलीच्या रिझनला चेंडू जातोय. पंच काही सांगत 6 रन्स. काय टायमिंग बघायला. हवा त्या साईडला आहे. टायमिंग करायचं आणि हवेच्या विरुद्ध खेळा. सुपर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालंय. आणि या 6 धावांची धावसंख्या होती ती 19 धावा. यानंतर NCC नंडोरे तुम्हाला बघायला मिळेल. वावे संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतला. NCC नंडोरे संघाला बॅटिंग दिलाय. बघूया कशा प्रकारे सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळेल. उपाध्याय साहेब आणि अवस्थी साहेब खरोखर 5 सायकली या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र इतिहासात आदिवासी समाजात पहिल्यांदा दिल्या गेल्यात. चेंडू फसला हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू मिड विकेटचा जातोय. झेल होईल का. ओ हातामधून झेल सोडलाय. इथे माणूस प्रेमामध्ये पडलाय आणि ब्रेकअप झालाय असं म्हणतात ते पाहायला मिळते. काय काय तरुणाकडून पाहायला मिळते. आता आकाशाकडे काय बघायचं हो. दुःख सहन करून घेतलं. एवढे मोठे वजनदार व्यक्तिमत्व. वजनाचा भार जमिनीवर पडला. हातावर ताण आला आणि तो झेल सुटला गेला. निश्चितच खरोखर बघायला मिळतंय. तुम्हाला कमी धावा दिल्यात विजय व्हायला पाहिजेत. आकाशी झेप घेरे पाखरा सोनी याचा पिंजरा हे भक्तिगीत ऐकावं लागेल असं मला वाटतंय. काय सुंदर कॅमेरा बरोबर बघायला मिळतंय. झाले 3 करून आपण 42 दिले. वंगतपाल 3 त्याचं पेनल्टी दिलाय. ते 3 पेनल्टी केल्यानं 42 धावा दिल्यात. आणि धावसंख्या फरकाचं 2 षटका आणि 21. 18 चेंडू 22 धावा. जर एखादं षटक चांगलं पडलं तर मॅच अजून देखील टाईट होऊ शकते. 18 चेंडू 21 धावा. चला प्रीतमचा गोलंदाज. VCC कासपाडा चिंचणी संघर्ष देहरी उमरा घोडा. देहरी उमरगाव आलेत का. माहीम मिठानगर क मला वाटतं प्रतीक आहे. माहीम मिठानगर क प्रतीक शिंगाडे. उपलाट प्रतीक म्हणजे उपलाटला प्रतीक तुम्हाला तो कालच्या दिवसाला बघा की ज्यांनी आमदारच्या आणि मल्हार टेंबी हा तुम्ही गेला. हा देखील माहीम भागवत संघ बघायला मिळतो. आम्ही टेंबी म्हटलं की पाम टेंबी बघायला मिळतो पण हा टेंबी तिकडचा संघ आहे. चला देहरी उमरगाव घोडा आणि माहीम भीमनगर मिठागर देहरी संघ या
देहरी संघ कॉन्टॅक्ट करा. माहीम मिठागर क कॉन्टॅक्ट करा. उपला माहीम आला, देहरी संघ कॉन्टॅक्ट करा. माहीम संघ आला, देहरी संघ कॉन्टॅक्ट करा प्लीज. चला उपलाट पट्टेक आणि मल्हार टेंबी यानंतर ह्या दोन्ही तिन्ही संघांनी कॉन्टॅक्ट करायचे. गोलंदाज बघायला मिळते तो प्रीतम. सुरेख चेंडू टटवला आहे, स्क्वेअर लेगच्या रिझनला आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळ इथे चेंडू जाणार नाही, कारण हवा आज आहे ना, हवा तुम्हाला अशी कापत नेते. हवा पूर्वेकडून पश्चिमेला आहे. आपण बघितलं स्विच शूट कसं गेलं, माती देखील कशी उडते, आणि गोलंदाज जर हुशार असेल तर कुठे खेळवायचं हे बघायला म्हणजे हे इथे बाकी गाडी बाद होते. प्रीतमने पहिला चेंडू गाडी घेतला. चेंडू होता मेडिटेशनमध्ये, चेंडूला पूल केलं होतं स्क्वेअर लेगला. चेंडूने उंची गाठली, अंतर गाठू शकलं नाही, आणि इथे जातो विकेट. डीजे आमचं थोड्या वेळ बंद राहील, कारण आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे लंच करतात. काय कालच्या दिवसात गीतं ऐकली आम्ही. अप्रतिम मॅच कालच्या दिवशी दांडीपडा आपण बघायला मिळाली. 3 चेंडू 11 धावा असताना फिनिश केली. 1 मग 2 चेंडू 10 षटकार, 1 चेंडू 4 एक्स्ट्रा कव्हरला चौकार. त्यानंतरची मॅच आपण बघितली. कामन 8199 माता पिता कामन मॅच बघितली. अतिशय सुंदर. 6 चेंडू 12 धावा, नंतर 3 चेंडू 6 आल्या, मग चौकार, आणि मग 2 चेंडू 2 असताना चौकार. पुन्हा अशा सामना जिंकला गेला, आणि वीरू बाबरेचा संघ कालच्या दिवसात क्वालिफाईड झाला. तर 4 संघ क्वालिफाईड झाले असतील हे आपण बघत आहात. कावराम काका स्मृती चषक आपण बघत आहात परनाळी वंदे मातरमच्या मैदानावर. इथे बाकी न्यू बॅटर गेलाय तो विशाल. थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग पाहायला मिळते. पुन्हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. सुपर पिस ऑफ बॉलिंग. चेंडू पडला तर वेगाने मध्ये आला. बॅट्समॅन डिफेन्सच्या मूडने खेळला. हो, इथे बाकी बॅलन्सिंग गेलाय, स्लिप झाला त्यांच्या चेंडूला, ग्रीप नसावी. मिड विकेटच्या रिझनला चेंडू गेला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळाली. इथे बाकी रंगतदार लढत तुम्हाला एका साईडला बघायला मिळते, ती म्हणजे चिंचण आणि वंकास पाडा. 3 धावाची पेनल्टी दिल्यानंतर चिंचणीला 42 धावा करायच्या आहेत, आणि आता जर मॅचची स्थिती पाहिली तर फरक धावसंख्या लागली ती 28 धावा. अतिशय रोमहर्षक असे सामने आपण आतापर्यंत या वंदे मातरम परनाळीच्या मैदानावर पाहिलेत. सुपर शॉट. इथे बाकी चेंडू निघून जाईल का? यस, परफेक्ट टायमिंग. 4 धावा आहे. 4 बोट मध्ये पडला चेंडू. 4 धावा आहे. तिथून दगा फलंदाज आणि आम्हाला देखील दिसलाय, पण जे खेळाडू तिकडे आहेत त्यांचं मनापासून कौतुक आहे. धावसंख्या 4 निवडून होते ती 32 धावा. पंचांनी दिले ना 4, बट त्याने हात हलवले बघा 4. तुम्ही असे हातवारे करता ना, यात चुकले का काकांना मामांना, तसं त्याने इशारा केला. हल्लीच्या मुलांना इशाऱ्याची गरज नाही, मोबाईलमध्ये सर्व होते. आमच्या काळात होते टाटा, काका, मामा असे आम्ही करायचे. आता सगळं मोबाईलमध्ये आलंय. 32 झाले. 28 ने 4 32. ओ गुड बॉलिंग. चेंडू हलक्या हाताने खेळून काढला स्क्वेअर लेगच्या रिझनला. डी स्क्वेअर लेगचं फिल्डिंग करेपर्यंत ओ खो, इकडे तडफडतात, तिकडे लढतात, तिकडे लढतात, आणि मग जमिनीवर पडतात. काय काय आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठीच करताना, कारण या स्पर्धेचं वेटेज खूप मोठं आहे. पहिली कावराम काका स्मृती चषक कोण विजेता होणार? कोण 50,000 रुपये आमच्या गावित साहेब यांनी पहिलं बक्षीस दिलाय. दुसरं बक्षीस 22 चुरी यांनी दिलाय, आणि आमचे सायकलचे दाते आपण इथे बघत आहात, ज्यांनी 5-5 सायकल आम्हाला दिल्यात. 1 नव्हे 2 नव्हे 5-5 सायकल दिल्यात. 1 सायकल आहे आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी, जे प्रेक्षक असतील शेवटच्या दिवशी. ओ गुड बॉलिंग. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे बाकी पॉवर चेंडू आतळतो, पण उंची गाठलाय, अपील केलं जात आहे, पण तिथपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचतात. लेग बायच्या रूपात यस मांडीवर चेंडू लागला होता, कमरेवर चेंडू लागला होता. धावसंख्या 1 निवडते, आणि धावसंख्या होते ती 34 धावा. 12 चेंडू आणि 8 धावाची. चला मी पुनश्च माहिती देतो, जर आला असेल तर संघ या. देहरी संघ. चला माहीमचा संघ आला. आपण झाला असतील गुजरातहून संघ येतोय. काल देखील गुजरातचा एक संघ आला होता, गुजरात बलसाड हा संघ आला. तो खूप चांगला खेळ त्यांच्याकडे आम्हाला बघायला मिळाला. आज देखील संघ आहेत गुजरातचे, पण आलेले नाही एक देखील. वापी येणार आहे. वापी जिंकलेत, पण डेहरी आलाय का नाही अजून? निघालेत का नाही? फोन केला काय म्हटलेत? त्याला बॅट्समनसाठी पाणी घेऊन जायचंय. जा जा आपण जाऊ शकतात, जा जा आपण जाऊ शकतात. हा आमच्या गेले तिकडून यस जा सर. हळूवार पद्धतीने पाण्यामध्ये बाटली भरल्या. पूर्वीच्या काळामध्ये तांब्या कळशी द्या, आता बाकी लिटर 1.5 लिटर 2 लिटरच्या बाटल्या बघायला मिळतात. कोणती वस्तू घेतली की 1.25 किलो 2.5 किलो शिवाय मिळत नाही. कोणतं लग्नात अहेर दिलं की 500 1000 शिवाय मिळत नाही. बघा कशा पद्धतीने कामकाज बदललं गेलं आहे. चला संदीप धोडी आपण कुठे असेल संपर्क साधा. आमचा किशोर भाऊची 2 व्हीलर देखील नसते, 4 व्हीलर देखील. एखाद्या प्रमाणे यात्रा असेल तशी आमच्या गाडी फिरवण्याची मजा देखील इकडे पाहायला मिळालाय. कालच्या दिवसात फोन करून थकले, पण त्याची गाडी देखील काही मिळाली नाही, आणि 2 व्हीलर. मग संध्याकाळच्या सत्रामध्ये आली. सर्व काही त्यांनी सोडून दिलाय, आपला संसार सोडून. जबरदस्त मॅनेजमेंट. प्रत्येक जण पडलेत.
काल आम्ही जेव्हा विचारलं विरू बाबऱ्या, त्यांनी सांगितलं वन ऑफ द बेस्ट. माझ्या आयुष्यात आतापर्यंत आदिवासी समाजाची सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं नामांकन विरू बाबरे आपल्याला म्हटले. बघितलं किशोरजी तुम्ही, उद्या आपण याची मुलाखत घेणार आहोत. आज प्रतीश शिंगाडे याच मैदानावर मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं, त्याच्या देखील आपण आता बाईट घेणार आहोत. पालघर तालुका प्रीमियर लीग झाली, तिथे प्रतीश शिंगाडे हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. काय उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट बॉलिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. त्याला संघ नाही मिळाला ना, एक गाव एक संघ आहे. माहीमचा संघ जास्त टेनिस खेळत नाही, त्याच्यामुळे तो बिचारा लपून राहिलाय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आत चायनामन गोलंदाजी करतात. आता 11 चेंडू आणि 8 धावा. 11 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. अतिशय रंगतदार लढत आपण बघत आहात. उद्या आणि शनिवारच्या दिवशी ग्रँड फिनाले. अनेक प्रमुख पाहुणे तुम्हाला बघायला मिळतील, अनेक आदिवासी कार्यकर्ते बघायला मिळतील, अनेक गावातून तांड्याच्या तांडे इथे बाकी गावाचा सपोर्ट करायला पाहायला येतील. फुलटा चेंडू कव्हरच्या रिझल्ट टटवला. ओ खो खो हसत खेळत जाताना बाळाला आनंद होताना, जेव्हा शाळेचा रिझल्ट लागलो प्रगती पुस्तकात पहिला नंबर येतो, तेव्हा बाळ बाकी हातामध्ये येतो आणि गावामध्ये कसं प्रगती पुस्तक दाखवतं, अशा पद्धतीने प्रगती पुस्तक दाखवलं आणि चौकार बघायला मिळालं. आणि शेवटच्या दिवशी ड्रेस कोड प्रत्येक टीमला असण्याची कृपया नोंद घ्या. ड्रेस कोड कंपल्सरी आहे शेवटच्या दिवशी ड्रेस कोड. मग तुम्ही ठरवा कोणते घालायचं. अनेक रंग आहेत, टी शर्ट असायला पाहिजे, प्रत्येकाने ड्रेस कोड एका रंगाचा असायला पाहिजे. एखाद्या ट्रॅक नसली तर आम्ही चालून घेऊ, पण ड्रेस कोड कंपल्सरी टी शर्टसाठी शेवटच्या दिवशी. नाहीतर मग 3 धावाची पेनल्टी तुम्हाला द्यावी लागेल. पुन्हा एकदा. ओ इथे बघा चेंडू लेगस्टमच्या वरनं निघून जातो. इथे बघूया पंच काय इशारा देतात. नाही इथे बाईची धाव फक्त मला वाटतं पाहायला मिळेल. ओ दिस इज अ व्हाईट बॉल. लेगस्टमच्या वरून निघून गेला, मला वाटतं लागला की काय फलंदाजाला, पण नाही. 2 धावा बघायला मिळतात. धावसंख्या होते ती 40. आता फक्त 2 धावाची आवश्यकता चिंचोली संघाला विजयासाठी. वंकासपाडाने 45 काढलं, 3 धावाची पेनल्टी म्हणून मायनस करून मग 3 धावा मायनस केल्यानंतर 42 धावा दिल्या आणि आता फक्त 2 धावाची आवश्यकता चिंचोली संघाला. यानंतर बाकी वावे आणि NCC नंडोरे संघ बघायला मिळेल. वावे संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आहा बिग शॉट बघायला मिळतो आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतो. मित्रांनो बॉल द्या पंचाकडे. थँक्यू सो मच दिलीप धोडी, सर्वोत्कृष्ट काम तुम्ही आमच्यासाठी करतात. असंच काम करा. झाडाची सावली घ्या, हळूवारपणे थंड पाणी प्या, दुसरं पिऊ नका आणि असंच बॉल आलेला आमच्याकडे परत द्या. खरोखर दिलीप धोडी तुमचं मनापासून कौतुक. इथे बाकी वंकसपाडा तुम्ही आलात, या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, त्याबद्दल निश्चितच आम्ही काळूराम काका क्रिकेट कमिटी तुमचं मनापासून आभार मानतोय. आणि इथे बाकी चिंचणी संघाने आपला विजय संपादन. चिंचणी संघ संपर्क साधा, नंतर वंकसपाडा आपण देखील आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे बाकी आपल्याला पुढे मॅच बघायला मिळेल. एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल वावे जो संघ नाणेफेक जिंकला, दोन्ही 12वे खेळाडू पाठवा. वावे संघ आपला 12वे खेळाडू पाठवा. NCC आपला देखील 12वे खेळाडू पाठवायचं आहे.